हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मिनी ब्लॉग मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज ना इकडे सकाळची मस्त सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी मस्त पोहे करणार आहे नाश्त्याला, आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाश्ता. कारण कसं आहे ना, कुठल्याही पद्धतीचा नाश्ता खा तुम्ही, पण आपल्या पोहेची जर काही येणार नाही. तर इकडे आता गॅसवर कढई ठेवली आणि पोहेचं सगळं साहित्य मी जवळ घेतलेलं आहे. कांदा वगैरे कट करून घेतला, हिरवी मिरची कट करून घेतली. आता इकडे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालणार आहे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, त्यानंतर हळद घातली त्यामध्ये आणि मस्त भिजवलेलं पोहे आपण त्यात घालायचं आहे. गरमागरम आपलं पोहे रेडी झालेलं आहे आता. आणि त्यावर मस्त आपण बारीक शेव किंवा कोथिंबीर घालून किंवा खोबऱ्याचा कीस घालून प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण आपल्याला पाहिजे तसं हे पोहे खाऊ शकतो. अगदी भरपेट. एकदा खाल्लं की खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही. बरेच जणं तर जेवणाऐवजी पोहे करूया असंही म्हणतात. तर मी पण त्यातलीच आहे. कधी जर कंटाळा आला, आपण एकटं असलो, तर मग त्यावेळेस मी सुद्धा पोहे बनवून खात असते. आणि खरं सांगते, पोहे एकदा खाल्ले ना प्लेटभर की भूक खरंच लागत नाही. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आज मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सगळ्यांना पोटभर असा नाश्ता देणार आहे पोहेचा. त्यानंतर आपल्या बाजूला आता बिल्डिंगमध्ये शेजारी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे पूजा होती, तर त्यासाठी हे गिफ्ट वगैरे मी बाहेरून रॅप करून आणलं होतं आणि त्यांना आपल्याला हे गिफ्ट द्यायचं होतं. त्यानंतर साडी वगैरे मी चेंज केली आणि मस्त नट्टापट्टा करायचा होता आज. तर ही साडी मी आज घालणार आहे आणि पहिल्यांदाच ट्राय केली ही साडी. तर आज आता थोडासा मेकअप पण करणार आहे. खूप जास्त काही मेकअप करणार नाही आहे. तर जे डेली मी लावत असते फेसला तेच लावणार आहे, फक्त मॉइश्चरायझर वगैरे आणि कॉम्पॅक्ट वगैरे आणि आपण जे आपले डार्क स्पॉट वगैरे असतात चेहऱ्यावर, तर त्यासाठी जे कन्सिलर वगैरे आपण वापरतो तर ते. त्यानंतर थोडासा मेकअप झाला की मग काजळ लावणारे, लिपस्टिक लावणारे आणि आयलायनर मला आवडतं लावायला, तर तेही मी लावणार आहे. तर या ठिकाणी आता माझं चाललेलं आहे मेकअप आणि सगळ्यात आधी तर मी लिप लायनर लावते, कारण बघतच असाल तुम्ही की माझी बारीक होते, तर आपण लिप लायनर जर का लावलं ना तर जरा बऱ्यापैकी दिसतात. तर या ठिकाणी आता रेडी झालेली आहे आणि कळे पण घातलेत, पण कळे मला जरा जास्तच मोठे वाटले म्हणून मी नंतर ते काढून घेतले. आणि हो, मिस्टरही येणार होते तर आम्ही सोबतच जाणार होतो. तर आता माझं झालं आहे नट्टापट्टा आणि आता त्यांची वाट बघते मी. तर त्यानंतर ते आले आणि आम्ही निघालो पूजेला. तर पूजा खूप छान आणि सुंदर मांडलेली होती, वास्तुपूजा होती, त्यांच्याकडे पूजा वगैरे करून घेतली आणि छोटासा कार्यक्रम होता त्यांचा, त्यामुळे घरातल्या घरात जेवण देखील होतं आणि मस्त आपलं पारंपरिक पद्धतीने जेवण त्यांनी ठेवलेलं होतं. तर जेवणात त्यांनी पुरणपोळीचं जेवण होतं, तर पुरणपोळीच्या जेवणात बघू शकताय तुम्ही खूप छान आपलं पारंपरिक पद्धतीचं जेवण. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगत. जाण्याशीच ब्लॉग बघत राहायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.